एमपीएससी कंबाईनला मित्रांनो बघा हा प्रश्न DI वरचा विचारला गेला. हा प्रश्न बघितला की अर्धे मुलं मित्रांनो या प्रश्नाला पाहूनच घाबरून प्रश्न सोडवत नाही. तर याला आपण सॉल्व्ह कसं केलं पाहिजे? तर बघा पहिली गोष्ट मित्रांनो, एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न तुमचं 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घर भाडं, किराणा माल आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला या वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. आता मित्रांनो बघा सर्कल मधलं बघा तुम्हाला मित्रांनो एक डिग्रीचं माप माहिती पाहिजे. म्हणजे संपूर्ण डिग्री तुमचं किती असतं ते 360 डिग्री. म्हणजे 360 डिग्रीची व्हॅल्यू तुमची किती आहे तर ती येते तुमची 40,000 रुपये. ओके, तुम्हाला विचारलं काय बघा, घर भाडं, किराणा माल आणि प्रवास म्हणजे घर भाडं 110 डिग्री, किराणा 90, 110 आणि 90 तुमचे मित्रांनो किती झाले 200, पुन्हा प्रवास हा तुम्हाला 270. म्हणजे तुम्हाला 360 डिग्री म्हणजे 40,000 तर 270 डिग्री म्हणजे किती एक्स. क्रॉस मल्टिप्लाय मित्रांनो तुम्ही करू शकता बघा. म्हणजे कसं 40,000 ओके 40,000 गुणिले 270 ओके भागिले 360 ओके. तर आता मित्रांनो पहा 0 0 गेला तुमचा 9 त्रिक 27 9 चोक 36 4 1 4 तुमची मित्रांनो बले इकडे झाले 10,000 10,000 गुणिले 3 तुमचं उत्तर आहे 30,000. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं मित्रांनो या क्वेश्चनचं आन्सर होतं. लक्षात घ्या. किंवा तुम्हाला मित्रांनो बघा या क्वेश्चनला आपण थोडं लॉजिक देखील लावू शकतो बघा. म्हणजे 360 डिग्री म्हणजे 40,000 तर 270 म्हणजे किती. हा मित्रांनो बघा 9च्या 4 पटीमध्ये हा 9च्या 3 पटीमध्ये बघा तिप्पट आहे मित्रांनो. 4 पट म्हणजे 40,000 मग तिप्पट म्हणजे किती 30,000. ऑप्शन नंबर 2 तुमचं मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर यायला पाहिजे. थँक्यू.